आज भाजीला आणले होते अंडे. आम्हा महिलांना भाजी करायची म्हणलं की खूप मोठा प्रश्न पडतो. अंडे शिजाय टाकायच्या आधी त्यांना स्वच्छ आंघोळ घालून घेतली बरं का. आणि उकळत्या पाण्यात एक एक करून सोडून दिलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. काय नाही हो, पातेलं काळं होऊन नंतर जास्त घासायची झंझट नको म्हणून. आणि त्या मिठाला चांगलं ढवळून घ्यायचं. अंडी आणि भात शिजायला टाकून इकडं हॉलमध्ये येऊन बघते तर काय, माझी सायन्सची विद्यार्थिनी, माझी मुलगी हो, लाईटीच्या उजेडाखाली ह्या फुलासोबत काहीतरी करत होती. मी विचारलं, तू काय करत आहेस? म्हणती कशी? मम्मी, मी फुलाचा अभ्यास करते. मग त्या फुलाची चिरफाड करून त्या फुलाचा एक एक पार्ट वेगळा केला आणि वहीवर चिटकावून दिला. आणि नंतर मी पापड तळत होते आणि श्रेया खायचं काम करत होती. आता तुम्ही म्हणताल, अंड्याच्या भाजीसोबत पापड कोण खातं? ह्या दोघींनी पापड करू लागले म्हणून त्यांना पापड तळून द्यावे लागले. नंतर पापड खाऊन जी थोडीफार जागा राहिली होती ती जेवणानं भरून काढली. सृष्टी बघा, मी ओरडले म्हणून जेवायचं नाही म्हणून तोंड झाकून बसली आणि व्हिडिओ बंद झाला की जेवायला लागली.